A very good morning to all of you. Myself Professor Pole sir and welcome back to the परिवर्तन ॲप. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काल सिमिलॅरिटी नावाचा फर्स्ट चॅप्टर स्टार्ट केलेला आहे मॅथमॅटिक्स सेकंडचा. सर्वांना समजलं लेक्चर? सर्वांनी पाहिलं? तर त्यामध्ये आपण काय काय शिकलं एक थोडक्यामध्ये आपण रिवाइज करूया. सो वी हॅव सीन द एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल, व्हॉट इज द फॉर्म्युला? एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल्स टू हाफ ऑफ बेस इंटू हाईट. ओके. After that, we have also seen the ratio of areas of two triangles. काय आहे? Ratio of areas of two triangle A1 upon A2 equals to B1 into H1 upon B2 into H2. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये दोन केसेस बघितला. फर्स्ट कंडिशनमध्ये आपण काय पाहिलं? कंडिशन फर्स्ट. ओके. कंडिशन फर्स्टमध्ये आपण काय बघितलं? रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल बेस. ठीक आहे. कोणती बी घ्या, इक्वल बेस घ्या किंवा इक्वल हाईट घ्या. आपण काय घेऊ? इक्वल पहिल्यांदा बेस घेऊ. रेशिओ ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल विथ इक्वल बेस. विथ इक्वल बेस. जर बेस इक्वल असेल तर काय होईल? या ठिकाणी बेस आहे, या ठिकाणी बेस आहे, बेस बेस कॅन्सल होईल. त्याचा फायनल फॉर्म्युला काय येईल? एरिया A1 अपॉन A2 इक्वल टू H1 अपॉन H2. दॅट मीन्स द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. हा एक फॉर्म्युला येईल. आणि या ठिकाणी आपण कंडिशन सेकंड बघितली. या ठिकाणी लिहितो मी कंडिशन सेकंड. कंडिशन सेकंडमध्ये आपण काय बघितलं? कंडिशन सेकंडमध्ये आपण इक्वल हाईट घेतली. ठीक आहे. कंडिशन सेकंडमध्ये आपण विथ इक्वल हाईट. तर याचा फॉर्म्युला काय आलता? इक्वल जर हाईट घेतली तर काय येईल? रेशो बेसिसचा येईल. तर या ठिकाणी फायनल फॉर्म्युला आपला A1 अपॉन A2 इक्वल टू B1 अपॉन B2 आलता. कारण की या ठिकाणी बिकॉज द हाईट इज कॅन्सल्ड हिअर. वाय? बिकॉज दिस इक्वल हाईट म्हणजे दोन ट्रायंगलची जी हाईट आहे ती इक्वल आहे. त्याच्यामुळे हाईट कॅन्सल झाली आणि एरियाचा फॉर्म्युला काय येईल? B1 अपॉन B2. दॅट इज याचं जर आपण वर्डिंग म्हणलेलं तर रेशिओ आहे. A1 अपॉन A2 म्हणजे काय? रेशिओ आहे. कशाचा रेशिओ? एरियाचा. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ आहे. द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल इक्वल टू रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. तर ही पूर्ण आपण फॉर्म्युले असतील, ह्या कंडिशन असेल, त्यांचा रेशिओ असेल, हे मागच्या लेक्चरमध्ये आपण शिकलेलं आहे. ठीक आहे. तर या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 बघणार आहोत. ठीक आहे. सो लेट स्टार्ट द प्रॅक्टिस सेट 1.1 द फर्स्ट क्वेश्चन. ओके. सो टेक द स्क्रीनशॉट. तर या ठिकाणी मी प्रॅक्टिस सेट 1.1चा क्वेश्चन नंबर 1 बोर्डवर लिहिलेला आहे. तर स्टार्टिंगला आपण या क्वेश्चनचा मिनिंग जाणून घेऊया. बेस ऑफ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. Base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of areas of this triangle. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथं काय दिलेलं आहे? दोन ट्रायंगल दिलेले आहेत. सपोज दिस इज द फर्स्ट ट्रायंगल अँड दिस इज द सेकंड ट्रायंगल. ओके. सपोज दिस इज द फर्स्ट ट्रायंगल ABC and second triangle PQR. Okay. Height of this first triangle is AD. Height of second triangle is the PS. Okay. So this is the first triangle and this is the second triangle. What is given here? Base of triangle is 9. First triangle चा आपण base given data. First of all we will write the given data. Okay. First triangle चा आपण base B1 कन्सिडर करू. B1 किती येईल? 9 आहे. हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल आपण H1 कन्सिडर करू. H1 किती आहे? 5 आहे. ओके. देन बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 म्हणजे आपण B2 कन्सिडर करू. सेकंड ट्रायंगलचा बेस B2 10 आहे अँड हाईट इज 6. हाईट म्हणजे काय? H2 का? कारण की सेकंड ट्रायंगल आहे. हाईट किती आहे? 6 आहे. ठीक आहे. या ठिकाणी सेकंडची हाईट मोठी आहे आणि फर्स्टची छोटी आहे. तर आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट काय करायचं आहे? फाइंड द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल. म्हणजे ह्या दोन ट्रायंगलचा जो रेशिओ आहे, एरियाचा जो रेशिओ आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी मी लिहितो फाइंड आउट. काय फाइंड आउट करायचं आपल्याला? A1 अपॉन A2. A1 अपॉन A2. A1 अपॉन A2 म्हणजे रेशिओ ऑफ दिस टू ट्रायंगल्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही असं पण लिहू शकता एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. कारण की A1 म्हणजे काय? ABCचा एरिया आहे. A2 म्हणजे काय? PQRचा एरिया आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण फॉर्म्युला स्टडी केलेला आहे. तर फॉर्म्युला काय आहे फायनल?
A1 अपॉन A2 इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. ठीक आहे. या ठिकाणी B1 म्हणजे काय येईल BC येईल आणि H1 म्हणजे काय येईल हाईट AD येईल. तुम्ही असं पण लिहू शकता. ठीक आहे. डायरेक्ट हा पण फॉर्म्युला लिहू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट याचं जर तुम्ही डायरेक्टली लिहिलं तर काय येईल पहिल्या ट्रायंगलचा बेस काय आहे BC आहे. याची हाईट काय आहे AD आहे. सेकंड ट्रायंगलचा बेस काय आहे QR आहे आणि हाईट काय त्याची PS आहे. तुम्ही हे पण लिहू शकता किंवा हे पण लिहू शकता. ठीक आहे. डायरेक्टली फॉर्म्युला लिहिला तरी पण तुमचे मार्क कटणार नाहीत, असं लिहिलं तरी पण तुमचे मार्क कटणार नाहीत. ठीक आहे. दोन्ही पण एकदम करेक्ट आहे. तर आपल्याला A1 अपॉन A2 फाइंड आउट करायचं आहे. तर B1 म्हणजे काय आहे B1ची व्हॅल्यू आहे 9. ठीक आहे. डायरेक्टली व्हॅल्यू पुट करा 9. H1ची व्हॅल्यू किती आहे 5 आहे. सो आय हॅव पुट द 5. B2ची व्हॅल्यू किती आहे इट्स 10. सो H2ची व्हॅल्यू 6 आहे. ठीक आहे. सो आय हॅव पुट दिस व्हॅल्यू इन दिस फॉर्म्युला. ओके. सो व्हॉट विल द कॅल्क्युलेशन. आता याचं सिम्प्लिफिकेशन करू आपण. काय येईल 5 1 जार 5 5 10 जार 5 2 जार 10. ओके. देन 3 3 जार 9 3 2 जार 6. ओके. सो 3 1 जार 3. ओके. 2 2 जार 4. सो व्हॉट इज द फायनल आन्सर. याचं मतलब याचं मी काय केलेलं आहे फक्त याचं डिवायडेशन केलेलं आहे आणि याचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. डिवायडेशन मल्टिप्लिकेशन येतो तुम्हाला आपण त्याला मराठीत गुणाकार भागाकार म्हणतो. त्याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि आपलं फायनल आन्सर आलेलं आहे 3/4. सो व्हॉट इज द फायनल आन्सर A1 अपॉन A2 इक्वल्स टू 3/4. ठीक आहे. हे जर तुमचं आन्सर आलं तर तुम्हाला या ठिकाणी 2 मार्क भेटतात. हा 2 मार्कला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आलं सर्वांना. ओके. ठीक आहे. याचा एक स्क्रीनशॉट घ्या. टेक द स्क्रीनशॉट. ओके. नाउ वी मूव टू द नेक्स्ट एक्झाम्पल दॅट इज द क्वेश्चन नंबर 2. So this is the question number 2 I have written on the board. So first of all we will understand what is the meaning of this question, what we have to find here. Okay. So in figure 1.13 this is the figure and the name is 1.13. The figure name 1.13. BC is perpendicular to AB. या ठिकाणी काय आहे BC हा BC जो आहे लाईन ती परपेंडिक्युलर AB ला आहे. ठीक आहे. देन AD is perpendicular to AB. Okay. Then BC 4 आहे AD 8 आहे and then find the area of triangle ABC म्हणजे ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय दिलं त्यांनी BC जी लाईन आहे ती परपेंडिक्युलर टू AB आहे. आता जी लाईन बेसला परपेंडिक्युलर असते ती म्हणजे काय असते हाईट ऑफ ट्रायंगल असते. या ठिकाणी बघा बेस ऑफ ट्रायंगल काय आहे AB आहे आणि याला जी परपेंडिक्युलर लाईन असते ती म्हणजे काय असते हाईट ऑफ ट्रायंगल. म्हणजे BC काय आहे हाईट ऑफ ट्रायंगल. ओके. आणि या ठिकाणी आपण जर ट्रायंगल ADB जर कन्सिडर केला तर या ठिकाणी AB हा बेस जर कन्सिडर केला त्याला परपेंडिक्युलर लाईन कोणती आहे AD आहे. या ठिकाणी दिलेली आहे AD इज परपेंडिक्युलर टू द AB. म्हणजे AD म्हणजे काय आहे हाईट ऑफ दिस ट्रायंगल विच इज ट्रायंगल ADB. ओके. आणि व्हॉट वी हॅव टू फाइंड हिअर आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट काय करायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल रेशिओ फाइंड आउट करायचा. कुणाकुणाचा एरिया ऑफ ट्रायंगल ABC हा फर्स्ट ट्रायंगलचा आणि ADB म्हणजे हा सेकंड ट्रायंगल. हे बघा या ठिकाणी हा सेकंड ट्रायंगल आहे. हा सेकंड ट्रायंगलचा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आय विल राईट द गिवन डेटा हिअर. गिवन डेटा सर्वात पहिल्यांदा तुम्हाला कोणता पण प्रॉब्लेमचा गिवन डेटा लिहायचा आहे. ठीक आहे. काय दिले आपल्याला BC दिलेला आहे. BCची व्हॅल्यू किती दिली 4 दिली. ओके. ADची व्हॅल्यू किती दिली चला सांगा ADची व्हॅल्यू किती दिली 8 दिलेली आहे. आणि देन आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे फाइंड आउट एरिया ऑफ ट्रायंगल कोणत्या ट्रायंगलचा ABCचा. ओके. ठीक आहे. अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल कोणता नेक्स्ट ट्रायंगल ADB. ठीक आहे. ADB ॲज लिहून टाकतो. तर आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. ओके. आता या ठिकाणी मला सांगा आपण आताच फॉर्म्युला बघितला रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. काय फॉर्म्युला आहे A1 अपॉन A2. A1 अपॉन A2 म्हणजे हे सेम. हे म्हणजे काय A1 अपॉन A2 फर्स्ट ट्रायंगल हा तुमचा फर्स्ट ट्रायंगल आहे आणि हा सेकंड ट्रायंगल आहे. याचा एरिया काय आहे A1 कन्सिडर करा याचा एरिया A2 कन्सिडर करा. म्हणजे A1 अपॉन A2 म्हणजे काय एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. ठीक आहे. किंवा तुम्ही डायरेक्टली हा लिहू शकता एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. ठीक आहे. काय येईल एरियाचा फॉर्म्युला B1 इंटू H1. ओके. B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. ठीक आहे. तर B1 याचा पहिल्याचा बेस काय आहे फर्स्ट ट्रायंगलचा बेस काय आहे AB आहे. AB पुट करा इंटू हाईट काय आहे
हाईट बी सी आहे तर बी सी पुट करा अपॉन B2 किती आहे सेकंड ट्रायंगल म्हणजे ए डी बीचा बेस किती आहे ए बीचा आहे अपॉन हाईट काय आहे H2 म्हणजे ए डी आहे तर ए डी पुट करा. ठीक आहे. या ठिकाणी बघा न्यूमरेटरला ए बी आहे डिनॉमिनेटरला ए बी आहे ए बी काय होईल इथं कॅन्सल होईल आणि काय राहील बी सी अपॉन ए डी राहील. तर बी सीची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे 4 दिलेली आहे तर इथं व्हॅल्यू पुट करा. बी सीची व्हॅल्यू 4 दिली ए डीची व्हॅल्यू किती दिली 8 दिलेली आहे तर पुट करा आणि याचं डिवायडेशन करा 4 1 4 4 2 8 4 1 जार 4 4 2 जार 8. ओके सो व्हॉट इज द फायनल आन्सर 1/2. ठीक आहे सर्वांना समजलं. तर एरिया ऑफ ट्रायंगलचा जो रेशिओ आहे रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगलचा काय आलेला आन्सर 1/2. तर या ठिकाणी तुम्ही फायनल आन्सर लिहू शकता एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल कोणता ट्रायंगल ए डी बी काय येईल आन्सर 1/2. दिस इज द फायनल आन्सर. हे जर तुमचा आन्सर आला तर तुम्हाला इथं 2 मार्क भेटतील. ठीक आहे. हा पण क्वेश्चन 2 मार्क्ससाठी विचारला जातो बोर्डला. हा विद्यार्थी मित्रांनो सिमिलरिटी चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे खूप सोपा आहे. तुम्ही जर फक्त एक्सरसाइज जरी सॉल्व केला किंवा मी जे सांगतोय ते जरी तुम्हाला कळत असलं तरी पण तुम्हाला आउट ऑफ मार्क भेटतील जॉमेट्रीमध्ये. ठीक आहे. ओके याचा एक स्क्रीनशॉट घ्या. आपण आता थर्ड एक्झाम्पल पाहूया. ओके तर विद्यार्थी मित्रांनो मी क्वेश्चन नंबर 3 हा बोर्डवर लिहिलेला आहे. ठीक आहे. आता हा क्वेश्चन नंबर तुम्ही पाहिला किंवा हा जर क्वेश्चन पाहिला तर भरपूर सारे विद्यार्थी म्हणतात बापरे इतका हार्ड क्वेश्चन आता कसा सॉल्व करायचा. एकदम इझी आहे. हा जो क्वेश्चन आहे ना तुमचा सर्वात फेवरेट क्वेश्चन बनून जाईल. ठीक आहे. तर आपण याचा पहिल्यांदा मिनिंग जाणून घेऊया. इन ॲडजॉइनिंग फिगर म्हणजे या फिगरमध्ये 1.1 मध्ये दिस इज द फिगर 1.14. ओके सेगमेंट पी एस इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट आर क्यू. सेगमेंट पी एस जो आहे परपेंडिक्युलर आहे आर क्यूला. ठीक आहे या ठिकाणी आहे. सेगमेंट क्यू टी इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट पी आर. हा जो क्यू टी आहे हा पी आरला परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे दिलेला आहे. इफ आर क्यू इज 6 पी एस इज 6 पी आर इज 12 देन फाइंड द क्यू टी. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे हे बघा या ठिकाणी आपल्याला क्यू टी फाइंड आउट करायचा आहे. क्यू आणि टीची आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची. आता या ठिकाणी गिवन आपल्याला काय दिलेलं आहे आर क्यू दिलेला आहे. आर क्यू म्हणजे कुठे आहे बघा आर क्यू इथं आहे. आर क्यूची व्हॅल्यू आहे 6. ठीक आहे पेन चेंज करतो. आणि नेक्स्ट आपल्याला काय दिले पी एसची व्हॅल्यू किती दिलेली आहे 6 पी एस म्हणजे हाईट दिलेली आहे 6. ओके पी आर म्हणजे हे बघा पी आणि आर ही टोटल आपल्याला किती दिलेली आहे 12 दिलेली आहे. ठीक आहे. देन आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे क्यू टी म्हणजे ही जी लेंथ आहे क्यू टीची आपल्याला फाइंड आउट करायची. ठीक आहे. आता कसं फाइंड आउट करायचं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. हे बघा या ठिकाणी आपण जर हा ट्रायंगल कन्सिडर केला पी क्यू आर हा जर ट्रायंगल कन्सिडर केला तर या ट्रायंगलचा बेस कोणता आहे हा एक बेस आहे आर क्यू आणि त्याची हाईट काय आहे ही आहे. ठीक आहे. आणि आपण जर हाच ट्रायंगल समजा सेम ट्रायंगल पी क्यू आर जर कन्सिडर केला हे बघा या ठिकाणी पी क्यू आर हा जर सेम ट्रायंगल कन्सिडर केला आणि याचा जो बेस जर आपण पी आर कन्सिडर केला बेस म्हणजे ज्या साईडवर ट्रायंगल रेस्ट आहे म्हणजे या ठिकाणी या साईडवर जर ट्रायंगल रेस्ट आला तर त्याची हाईट काय येईल हाईट ही येईल का नाही हाईट कोणती येईल हाईट त्याची ही येईल क्यू टी. म्हणजे आपण या ठिकाणी एकच ट्रायंगल कन्सिडर करू ज्याचा की एरिया सेम आहे. ज्याचा एरिया कोणता आहे हे बघा हा त्याचा एरिया आहे सेम आहे एरिया. फक्त आपण या ठिकाणी काय करतो बेस बदलतोय. त्या ठिकाणी बेस बदलल्यामुळे काय येईल हाईट बदलेल. तर आपल्याला या ठिकाणी काय फाइंड आउट करायचं क्यू टी म्हणजे हाईट ऑफ दिस ट्रायंगल फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तो या ठिकाणी आपण पहिल्यांदा गिवन डेटा लिहू. काय काय दिले आपल्याला पी क्यू दिलेला आहे पी क्यूची व्हॅल्यू किती आहे 6 आहे. ठीक आहे सॉरी या ठिकाणी गिवन डेटा नाव लिहा स्टार्टिंगला. ओके काय दिले आपल्याला पहिल्यांदा आर क्यू दिले पी क्यू नाही आर क्यू दिले. आर क्यूची व्हॅल्यू किती आहे 6 आहे. देन पी एस दिलेला आहे पी एसची व्हॅल्यू किती आहे 6 आहे. देन पी आर दिले 12 दिले आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं या ठिकाणी क्यू टी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला क्यू टी फाइंड आउट करायचं आहे. खूप सोपं आहे. एकच ट्रायंगल कन्सिडर करायचं आहे. कोणता ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे पी क्यू आर. ओके सो इन ट्रायंगल पी क्यू आर. आता काय याच्यामध्ये जर बेस आर क्यू असेल तर हाईट काय येईल पी एस येईल. बेस हाईट म्हणजे काय मला सांगा हाईट ऑफ ट्रायंगल म्हणजे काय जी लाईन बेसला परपेंडिक्युलर असते ती म्हणजे काय असते हाईट ऑफ ट्रायंगल. तर आपण या ठिकाणी आर क्यू जर बेस कन्सिडर केला तर हाईट काय येईल ही परपेंडिक्युलर लाईन पी एस. आणि आपण जर समजा हा सेम ट्रायंगलमध्ये पी क्यू आरमध्ये जर आपण पी आर जर बेस कन्सिडर केला तर याच्या परपेंडिक्युलर लाईन कोणती आहे ही बघा ही आहे. ही लाईन परपेंडिक्युलर आहे का ही आहे का नाही. बेसला लाईन परपेंडिक्युलर कोणती आहे ही आहे क्यू टी. म्हणजे या ठिकाणी आपल्याला क्यू टी फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. इन ट्रायंगल इफ आता 2 कंडिशन घेऊ. इफ आर क्यू इज बेस
तर काय येईल, इफ आर क्यू इज बेस देन काय येईल, पी एस इज हाईट, देन पी एस इज हाईट. अँड या ठिकाणी अँड घ्या. अँड इफ बेस जर आपण पी आर कन्सिडर केला, इफ पी आर इज बेस, पी आरचा बेस कन्सिडर केला, देन क्यू टी इज, या ठिकाणी बघा क्यू टी काय आहे, हाईट आहे, क्यू टी इज हाईट येईल. ठीक आहे. तर या ठिकाणी मी काय करतो, हे हा एकच ट्रायंगल कन्सिडर करतो ज्याचा की एरिया इक्वल आहे. ठीक आहे. तर काय येईल हे बघा, या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, हे एकच ट्रायंगल आहे पी क्यू आर, फक्त या ठिकाणी काय आहे, बेस वेगळा आहे. ठीक आहे. तर याचा फॉर्म्युला काय आहे, B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. ठीक आहे. तर या ठिकाणी व्हॅल्यू पुट करा. B1 काय आहे, B1 म्हणजे हा आहे फर्स्ट ट्रायंगलचा बेस, काय आहे, आर क्यू आहे. ठीक आहे. इथं आर क्यू पुट केलं मी, इंटू H1 म्हणजे किती आहे, H1 म्हणजे हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल, दॅट इज पी एस आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपण बेस कन्सिडर केलेला आहे, कोणतं कन्सिडर केलेला आहे, हा फर्स्ट ट्रायंगल आहे, हा सेकंड ट्रायंगल आहे, म्हणजे ट्रायंगल तर एकच आहे, फक्त आपण बेस वेगवेगळे या ठिकाणी घेतलेले आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी B2 कोणता घेतलेला आपण, नंतर पी आर बेस घेतलेला आहे. तर पी आर जर आपण बेस घेतला B2, तर हाईट काय येईल याची, क्यू टी येईल. तर आपल्याला क्यू टीच फाइंड आउट करायचं आहे, तर याची हाईट काय येईल, क्यू टी येईल. ठीक आहे. सर्वांना समजतंय. ओके. याचा एक स्क्रीनशॉट घ्या, इथलं मी रब करतो. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, एक छोटंसं कॅल्क्युलेशन आहे आपल्याला करायचं आहे. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी एरिया इक्वल आहे, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, तोच एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर घेतला आहे. जर एरिया इक्वल असेल तर याचा एरिया 5 असेल तर याचा पण 5 आहे, तर 5 कॅन्सल घेऊन किती काय येईल, 1/1 येईल. ठीक आहे. तर या ठिकाणी मी लेफ्ट साईडला घेतो, याच्यानंतरची बाजू इथं घेतोय मी, तर एरिया काय येईल, 1/1 येईल, 1/1 इक्वल टू, आणि डायरेक्ट इथं व्हॅल्यू पुट करा. आर क्यूची व्हॅल्यू किती आहे, आर क्यू हे बघा, आर क्यूची व्हॅल्यू किती आहे, आर क्यूची व्हॅल्यू आहे 6. ठीक आहे. डायरेक्ट 6 पुट करा. देन पी एचची व्हॅल्यू पुट करा, पी एचची व्हॅल्यू 6 आहे, 6 पुट करा. देन पी आरची व्हॅल्यू किती आहे, 12 आहे, 12 पुट करा. अँड देन क्यू टी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, क्यू टी या ठिकाणी हे करा. ठीक आहे. आता या ठिकाणी याचं डिवायडेशन करा बरं, काय येईल डिवायडेशन, 6 1 जार 6, 6 2 जार 12, 6 1 6, 6 2 12. ठीक आहे. देन या ठिकाणी बघा, बे 1 बे, बे 3 6, 2 1 जार 2, 2 3 जार 6. तर या ठिकाणी क्यू टीला मी इकडे पाठवतो, तर क्यू टी या ठिकाणी मित्रांनो इकडे जाईल, हा 1/1 म्हणजे काहीच नाही, हा 1 इकडे येईल, तर या ठिकाणी काय येईल, हे 3 येईल, राईट. या ठिकाणी समजलं. या ठिकाणी बघा, या क्यू टीला मी इकडे पाठवलं, ठीक आहे, या 1ला इकडे पाठवलं, 3 1 जार 3, 3 इंटू 1 3 येतो, तर या ठिकाणी फक्त 3 वाचेल, डिनॉमिनेटरला या ठिकाणी 1 असेल, म्हणजे क्यू टीची व्हॅल्यू आपली किती येईल, 3 येईल. ठीक आहे. समजलं. तर आपली क्यू टी किती आलेली आहे, 3 आलेली आहे. या ठिकाणी क्यू टी 3 आलेली आहे. ठीक आहे. याचा एक स्क्रीनशॉट घ्या. तर आता आपण वळूया क्वेश्चन नंबर 4 कडे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 खूप सोपा आहे, तुम्हाला तसा हार्ड वाटेल पण एकदम सोपा आहे. तर ठीक आहे, आपण पाहूया तो कसा आहे. याचा एक स्क्रीनशॉट घ्या. So friends, I have written the 4th question on the board. Okay. So in adjoining figure, या फिगरमध्ये AP इज परपेंडिक्युलर टू BC. त्यांनी काय सांगितलं आहे, AP जो आहे परपेंडिक्युलर टू BC आहे. देखा या ठिकाणी बघा, AP आहे परपेंडिक्युलर टू BC, म्हणजे ही लाईन काय आहे, परपेंडिक्युलर. ओके. अँड देन AD इज पॅरलल टू BC. AD म्हणजे कोणती, हे बघा, AD जी लाईन आहे ही टोटल ती पॅरलल आहे BCला. ओके. अँड देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC ॲज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, रेशो फाइंड आउट करायचं आहे का नाही, प्रोपोर्शन फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. प्रोपोर्शन म्हणजे 1:1, 1:2 म्हणजे जे काही प्रोपोर्शन येईल ते. म्हणजे हे बघा, या ठिकाणी मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरमध्ये सांगितलं आहे, A/B का असतो, रेशिओ असतो. हा काय आहे, रेशिओ आहे, आणि प्रोपोर्शन काय आहे, A/B काय आहे, प्रोपोर्शन आहे. ठीक आहे. तर आपल्याला या ठिकाणी प्रोपोर्शन फाइंड आउट करायचं, म्हणजे A/B फाइंड आउट करायचं आहे, पण त्याला लिहायचं आहे कसं, A/B लिहायचं आहे. ठीक आहे. तर आपण फाइंड आउट करूया. आता या ठिकाणी बघा, आपल्याला कुणाकुणाचं प्रोपोर्शन फाइंड आउट करायचं आहे, ABC ट्रायंगलचं आणि BCD म्हणजे BCD. ठीक आहे. आता ABC ट्रायंगलचा बेस कोणता आहे, BC आहे, आणि हाईट कोणती आहे, AP आहे. आणि BCD ट्रायंगलचा बेस कोणता आहे, सेम बेस आहे, BC आहे, आणि त्याची हाईट काय येईल, हाईट म्हणजे आपल्याला बेसला त्याला परपेंडिक्युलर टाकावं लागेल, त्याची हाईट ही येईल, दॅट इज आपण DE कन्सिडर करूया. ठीक आहे. आणि ही DE हाईट इक्वल टू आहे
ए पी. का इक्वल आहे? कारण की ए डी आणि बी सी हे काय आहेत? पॅरलल आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळं मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा ट्रँगलची हाईट पण सेम आहे आणि बेस पण सेम आहे. तर याचं जे एरियाचं जे प्रपोर्शन येईल किंवा रेशिओ काय येईल? 1/1 रेशिओ येईल किंवा प्रपोर्शन 1:2 येईल. ठीक आहे. आता कसं येईल ते आपण बघूया. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण लिहूया एरिया ऑफ ट्रँगल ABC as to area of triangle, या ठिकाणी ट्रँगल घ्या. काय ट्रँगल? BCD. ठीक आहे. तर डायरेक्टली फॉर्म्युला पुट करा. फर्स्ट ट्रँगलचा एरिया काय? 1/2 बेस इंटू हाईट. ठीक आहे. 1/2 जस्ट मिनिट. ओके. तर या ठिकाणी फर्स्ट ट्रँगलचा एरिया काय येईल? 1/2 बेस इंटू हाईट. हे झालं फर्स्ट ट्रँगलसाठी, म्हणजे फर्स्ट. आणि हा सेकंड ट्रँगल. ठीक आहे. हा फर्स्ट ट्रँगल ABC आणि हा सेकंड ट्रँगल BCD. ठीक आहे. आणि सेकंडचं काय येईल? 1/2 बेस इंटू हाईट. ठीक आहे. आता हे झालं सेकंड ट्रँगलसाठी. आता या ठिकाणी कॅन्सल काय होईल? 1/2 कॉमन आहे, कॅन्सल होईल. आता बेस काय आहे फर्स्ट ट्रँगलचा? बेस काय आहे बघा? बेस काय फर्स्ट ट्रँगलचा? BC आहे. तर या ठिकाणी BC पुट करा इंटू हाईट काय आहे? फर्स्ट ट्रँगलची AP आहे, AP पुट करा as2. या ठिकाणी काय येईल? इक्वल टू येणार नाही, या ठिकाणी आपल्याला as2 घ्यावा लागेल. as2. या ठिकाणी बेस काय येईल? सेकंड ट्रँगलचा BC आहे आणि हाईट काय याची? सेकंड ट्रँगलची DE आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा हे BC काय होईल? इथं कॅन्सल होईल आणि AP म्हणजेच काय? DE आहे. या ठिकाणी लक्ष द्या. हे बघा AP इक्वल टू काय आहे? D आहे. का? कारण की AD आणि BC हे काय आहेत? पॅरलल लाईन्स आहेत. ओके. त्याच्यामुळे काय येईल? AP इक्वल्स टू काय येईल? DE येईल. म्हणजे या ठिकाणी काय होईल? हे पण कॅन्सल होऊन जातील. AP आणि DE पण कॅन्सल होईल. याचं कारण काय येईल? AP इक्वल्स टू DE. सिन्स AP इक्वल्स टू DE. या ठिकाणी 2 असेल तर या ठिकाणी पण 2 येईल. या ठिकाणी 3 असेल तर याची पण व्हॅल्यू 3 येईल. म्हणजे या ठिकाणी काय होईल? याचं कॅन्सलेशन होईल. ठीक आहे. सेम व्हॅल्यू असल्यामुळे. तर या ठिकाणी काय येईल? या ठिकाणी काही नाही उरलं म्हणजे 1 उरेल. या ठिकाणी काही नाही उरलं म्हणजे 1 उरेल. ठीक आहे. म्हणजे हे दोन ट्रायंगलचा जो एरिया आहे तो इक्वल आहे. त्याच्यामुळे याचं जे प्रपोर्शन येतं आहे ते काय येतं आहे? 1:1. ठीक आहे. एवढं फक्त 3 स्टेप लिहायच्या आहेत आणि तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मार्क भेटणार आहेत 2. ठीक आहे. किती सोपं आहे? ओके. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 5 एकदम सोपा आहे. ठीक आहे. 2 मी तुम्हाला सॉल्व करून देतो आणि 2 तुम्ही सॉल्व करायचे आहेत क्वेश्चन नंबर 5 मधले. ठीक आहे. तर याचा स्टार्टिंगला आपण एक स्क्रीनशॉट घेऊ शकता. सो गाईज आय हॅव रिटन द 5th क्वेश्चन ऑन द बोर्ड. ओके. या ठिकाणी तुम्हाला 5th क्वेश्चनमध्ये 4 सब क्वेश्चन आहे. पहिल्यांदा आपण 2 सॉल्व करून घेऊया आणि त्याच्यानंतर जे 2 आहे ते तुम्हाला होमवर्क सेट देणार आहे. खूप इझी आहे. हे जर 2 तुम्ही एकदम लक्ष देऊन ऐकले तर तुम्हाला बाकीचे 2 एक्झाम्पल खूप म्हणजे इझी आहेत, ते तुम्हाला येऊन जातील. ठीक आहे. इन ॲडजॉइनिंग फिगर PQ इज परपेंडिक्युलर टू BC. हे बघा ही जी PQ आहे ती BCला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे ही जी PQ लाईन आहे, हे बघा या ठिकाणी ही जी PQ लाईन आहे ती BCला परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. देन AD इज परपेंडिक्युलर टू BC आणि AD जी आहे परपेंडिक्युलर टू BCला आहे. आता या ठिकाणी मला सांगा ही जी परपेंडिक्युलर देण्याचं कारण काय आहे? कारण की जी परपेंडिक्युलर लाईन असते बेसला ती म्हणजे आपली असते हाईट. म्हणजे ही काय आपली हाईट आहे H1 आणि ही आहे H2. फर्स्ट ट्रायंगल आपण हा कन्सिडर केला ABC, तर हा H1 येईल आणि PQC जर कन्सिडर केला सेकंड ट्रायंगल हा H2 येईल. ठीक आहे. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? रेशिओ ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल PQB म्हणजे हा छोटावाला ट्रायंगल. हे बघा या ठिकाणी हा छोटावाला ट्रायंगल याचा एरिया आणि PBC आणि या ट्रायंगलचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, त्याचा रेशिओ. ठीक आहे. तर फर्स्ट ट्रायंगलमध्ये आपल्याला काय करायचं आहे? एरिया ऑफ ट्रायंगल काय येईल? PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे? PBC कोणता पण असेल. ठीक आहे. तर PQBचा एरिया काय येईल? 1/2 बेस इंटू हाईट. या ठिकाणी 1/2 कॅन्सल म्हणजे झालेला आहे. तर काय येईल? B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. तर याचा बेस काय आहे? PQBचा बेस काय आहे? बघा PQB याचा बेस काय आहे? PQBचा बेस आहे BQ. या ठिकाणी BQ येईल आणि हाईट काय येईल? जी लाईन बेसला परपेंडिक्युलर आहे कोणती लाईन आहे? ही आहे. तर या ठिकाणी येईल PQ. ठीक आहे. आली PQ. देन PBC मध्ये बेस कोणता येईल? हे बघा PBC मध्ये बेस कोणता येईल? BC येईल. या ठिकाणी BC आलेला आहे आणि याची हाईट काय आलेली आहे? या बेसला परपेंडिक्युलर लाईन कोणती आहे? ही पण आहे पण ही मोठी आहे. या ठिकाणी या ट्रायंगलची कोणती लाईन आहे? ही आहे. तर या ठिकाणी काय येईल? PQ येईल. ठीक आहे. तर या ठिकाणी PQ कॅन्सल होईल आणि फायनल आन्सर काय येईल? BQ अपॉन BC. म्हणजे याचा आन्सर काय आलेला आहे? BQ अपॉन BC. BQ म्हणजे बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल
आणि बी सी म्हणजे बेस ऑफ सेकंड ट्रायंगल, दॅट इज PBC. ठीक आहे, किती सोपं आहे हे. फर्स्ट फाइंड आउट केलेलं आहे, सेकंड पण असंच तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. याचं जर तुम्हाला वर्डिंग फॉर्म लिहायचं असेल तर काय येईल, द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ अ इक्वल हाईट. या ठिकाणी काय आहे, इक्वल हाईट इज इक्वल टू द रेशियो ऑफ देयर करस्पॉन्डिंग बेसेस. ये अपन मतलब ये हमने दोस्तों ऑलरेडी फर्स्ट लेक्चर में स्टडी किया आहे. ठीक आहे, तर हे आपण स्टडी केलेलं आहे. ओके, तर आपण आता सेकंड क्वेश्चन सॉल्व करूया. सेकंड क्वेश्चन काय आहे हे बघा, एरिया ऑफ ट्रायंगल, फक्त ट्रायंगल चेंज केला आहे, PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ठीक आहे, या ठिकाणी दोन ट्रायंगल दिलेले आहेत PBC म्हणजे हे बघा PBC फर्स्ट ट्रायंगल दिलेला आहे आणि ABC म्हणजे ABC. ठीक आहे, तर फाइंड आउट करू याचा काय, बेस इंटू हाईट. फर्स्ट ट्रायंगलचा बेस काय येईल, PBCचा. या ठिकाणी बघा फॉर्म्युला सेम यूज करायचा आपल्याला, B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2 म्हणजे बेस इंटू हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन बेस इंटू हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. ठीक आहे, तर इथंच आपल्याला सेम फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर काय येईल, या ठिकाणी B1 काय येईल, PBCचा. हे बघा PBC म्हणजे याचा बेस काय येईल, BC येईल. तर या ठिकाणी BC मी पुट करतोय, BC इंटू H1 काय येईल, याची हाईट PBCची हाईट काय येईल, PQ येईल. तर या ठिकाणी मी PQ पुट करतोय. ओके, देन अपॉन B2 काय येईल, B2 म्हणजे या ठिकाणी ABCची हाईट, ABCची हाईट काय येईल, सॉरी बेस, ABCचा बेस काय येईल, BC येईल. हे बघा ABCचा बेस काय आहे, BC. या ठिकाणी BC पुट करतोय आणि हाईट काय येईल, ABCची हाईट काय येईल, BCला म्हणजे बेसला परपेंडिक्युलर कोणती आहे हाईट, या ठिकाणी AD आहे, तर याची हाईट येईल AD. ठीक आहे, AD आलेली आहे. तर या ठिकाणी BC कॅन्सल होईल आणि फायनल आन्सर काय येईल, PQ अपॉन AD. ठीक आहे, किती सोपं आहे. म्हणजे या ठिकाणी काय होतं, बेस सेम होता तर बेस कॅन्सल झालेला आहे आणि त्याचा जो रेशिओ आहे इक्वल टू आलेला आहे रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट, म्हणजे हाईटचा काय आलेला आहे या ठिकाणी रेशिओ आलेला आहे. ठीक आहे, अशाच प्रकारे मित्रांनो थर्ड आणि फोर्थ नंबरचं तुम्हाला सॉल्व करायचं आहे. जर जमत नसेल तर मला सांगा. ठीक आहे, मी तुम्हाला या ठिकाणी होमवर्कला देणार आहे. पहिल्यांदा त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या बरं. ठीक आहे, घेतला स्क्रीनशॉट. ठीक आहे, आता मी तुम्हाला थर्ड आणि फोर्थ नंबरचं या ठिकाणी तुम्हाला होमवर्कला देणार आहे. ठीक आहे, सर्वांना समजतं आहे. ओके, तर थर्ड नंबरचं मी तुम्हाला होमवर्कला देतो. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो याच्या पुढचे जे आपण प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत तर याचं तुम्हाला सबस्क्रिप्शन विकत घ्यावं लागेल. आता हे दोन व्हिडिओ आपले फ्रीमध्ये होते, फ्रीमधले सर्वांना समजले. ठीक आहे, आता तुम्हाला याच्यानंतर काय करायचं आहे, 2000 फीस पे करायची आहे. 2000 म्हणजे एका विषयासाठी नाही, 2000ची फीस आहे ऑल सब्जेक्टसाठी आहे. म्हणजे तुमचे 10वीचे जे ऑल सब्जेक्ट आहे, टोटल नंबर ऑफ सब्जेक्ट किती आहे 10वीला, 10 सब्जेक्ट आहे, 10 सब्जेक्ट. तर 10 सब्जेक्टची फीस विद्यार्थी मित्रांनो आम्ही फक्त 2000 घेतलेली आहे. तर 2000मध्ये काय येतं यार, तुम्हाला माहीत आहे, तुम्ही जर बाहेर जर ट्युशन लावले असते तर तुम्हाला किती रुपये लागले असते बाहेर, ऑल सब्जेक्टचे 20,000 रुपये लागले असते. आणि जर 3 सब्जेक्टचे लावले असते, सायन्स मॅथ आणि इंग्लिशचं जर लावलं असतं तर तुम्हाला बाहेर किती आलं असतं फीस, कमीत कमी 12 ते 15,000 आले असते. तर 20,000 कुठं, 15,000 कुठं आणि 2,000 कुठं. तर 2000मध्ये आम्ही तुम्हाला काय करतो आहे, ऑल सब्जेक्ट प्रोव्हाइड करणार आहे. हे बघा फक्त 2000 रुपयामध्ये 10चे ऑल सब्जेक्ट विथ, आणि याच्यामध्ये तुम्हाला ॲपमध्ये टेस्ट भेटणार आहे, नोट्स भेटणार आहे, एक चॅटिंग बॉक्सचा ऑप्शन भेटणार आहे. तुम्ही आम्हाला डाऊट कधी पण विचारू शकता. ठीक आहे, तर पप्पांना सांगायचं हे सबस्क्रिप्शन मला विकत घ्यायचं आहे, मला काही बाहेर ट्युशन वगैरे लावायचे नाही आहे, मला हे सर भारी शिकवत आहे आणि हे सबस्क्रिप्शन मला विकत घ्यायचं आहे. 2000 रुपये मला द्यायचे आहेत फक्त, 12,000 कुठे द्यायचे नाही, 15,000 कुठे द्यायचे नाही आणि 20,000 कुठे द्यायचे नाही, फीस मला भरायची नाही. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजलं आहे सगळं. तर या ठिकाणी मी हे थर्ड नंबरचं आणि फोर्थ नंबरचं होमवर्क देतो आहे. आता या ठिकाणी 2 एक्झाम्पल मी होमवर्कसाठी का देतो तुम्हाला, कारण हे खूप इझी आहेत खूप. या ठिकाणी डायरेक्टली पुट करा, ABCचा बेस इंटू हाईट पुट करा आणि ABC या ठिकाणी बघा ABC अपॉन ADC आहे. ठीक आहे, या ठिकाणी फक्त DDC आहे. मी एक बार चेक करतो, ABC अपॉन ADC आणि ADC अपॉन PQC. ठीक आहे, तर ABCचा बेस इंटू हाईट घ्यायचं आणि ADC म्हणजे ADC म्हणजे हा ADC ट्रायंगल आहे, याचा बेस इंटू हाईट घ्यायचं. काय कॅन्सल होईल या ठिकाणी, हाईट कॅन्सल होईल बघा, म्हणजे हाईट सेम आहे. ठीक आहे, आणि या ठिकाणी ADC म्हणजे ADC हा सेम ट्रायंगल अपॉन APQ म्हणजे PQC आहे, म्हणजे PQC आहे. तर PQC आणि ADC म्हणजे ADC ह्या 2 ट्रायंगलचा घ्यायचा, बेस इंटू हाईट घ्यायचे. तर या 2 ट्रायंगलमध्ये विद्यार्थी मित्रांनो काय येईल,
ए डी सीचं काय येईल, ए डी सी हे बघा, ए डी सीचा हा बेस येईल, हा हाईट येईल, आणि पी क्यू सीचं काय येईल, हा बेस येईल, हा हाईट येईल. म्हणजे या ठिकाणी काही पण कॅन्सल होणार नाही. या ठिकाणी हाईट पण इक्वल नाही आहे आणि बेस पण इक्वल नाही आहे. म्हणजे फायनल फॉर्म्युला काय तुमचा B1 × H1 अपॉन B2 × H2 येईल. ठीक आहे, ना बेस कॅन्सल होईल ना हाईट कॅन्सल होईल. ठीक आहे, तर हे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 2 एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत आणि पप्पांना सांगायचं हे सबस्क्रिप्शन विकत घ्यायला. या ठिकाणी तुम्हाला मराठी असेल, हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, सायन्स असेल, मॅथ असेल, संस्कृत असेल, हिंदी असेल, पूर्ण सब्जेक्ट आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत फक्त 2000 रुपयामध्ये. ठीक आहे, तर थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, भेटूया आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 कवर करणार आहोत. ठीक आहे, सो थँक्यू.